आई काय सांगाल, तुमच्या मुलांनी फेरीवाल्याच्या ह्याच्यामध्ये त्याला त्रास आणि जाचक त्रासातून त्याने आत्महत्या केलेली आहे. आई म्हणून मुलगा आपण गमावलात, प्रशासनावरती काय आपलं म्हणणं आहे नेमकं? माझा बघ मुलगा यासाठी धंदा करून देत नव्हते. म्युन्सिपाल्टीने अजिबात रोज वैतक द्यायची. 5-6 हजार रुपये माझा पोराचा रोज नुकसान होतं. त्याच्यामुळे माझा पोरगा जीव दिले. या म्युन्सिपाल्टीचं त्याच्यामुळेच झालंय माझं. नेमकी महानगरपालिकेने तुमचं किती वेळा नुकसान केलं? 4-5 वेळाच नुकसान केलं. रोजच होतं त्यांचं, एक दिवसाचं नव्हतं. आज 3 महिने झाले ते लोक यासाठी होते. किती महिन्यापासून तुम्हाला त्रास आहे हा? या तर झाला 3 महिने, 4 महिने तर होत आले आता. आता तुमची काय नेमकी मागणी आहे? नेमकी मागणी काय आहे तुमची आता आता? मागणी म्हणजे त्यांनी आम्हाला नोकरी तरी द्यायला पाहिजे. मला माझा पोराला मला एक मुलगा आहे, मी आहे. पोरीचं लग्न त्यांना करताय तुम्ही? झालं आणि आता दादा माझा नवरा मरून 40 वर्ष झाले. 40 वर्षाचे वर झाले. तेव्हापासून मी धंदा करते. माझी पोरगी नाही, ती पण पोरगी मोठी माझी पशीच आहे. ती पण तिला पण नवरा सोडून गेला. पण आता 2-3 पोर नातूंना मीच सांभाळलं, मीच केलं सगळं. आता एवढा पोरगा मला कुठून भेटणार नातू? तिथून नातू गेलं, ओरडलं नातू मला आलं. माझं याच्यावर जीव होतोय. आता वय मला माझं सोन्यासारखं 60 मुलगा शोधलं तर 60 भेटेल का? मला नाही भेटणार. मला बरं हे वर्षापासून आम्हाला आम्ही भाड्याची गरज राहते. कसं टाकलं होता म्हणजे साहेबला आपलं इतकं ओळखीचं बस त्यात बदलापूरमध्ये किती वर्षापासून राहत आहे? मी लेकरं आमच्या लहानपणी लहान इथंच इथंच गेलं माझ्या पोरा. आमचे दिवसच मी येते. डोंबलची. तुम्हाला बाकी आणखी कोणी लोक त्रास देतात का? आता पण नाही करत येत. पहिला नगरसेवक आम्हाला वगैरे? नगरसेवक एक आता हे कम्प्लीट 4 महिन्यात झाला. आम्हाला लय बसून लय हत्ती करायला लागलं आता आम्हाला. पहिला एवढ्या हत्ती करत नव्हत्या. आता लय नगरसेवकाचं हत्ती नाव काय? इथल्या स्थानिक नगरसेवकाचं मला माहित नाही दादा, तुम्ही जात नाही मला काही. तेवढं एकच मला. भाऊ, आज बदलापूरला तुम्ही आलेला आहात भाऊ, आणि या ठिकाणी विशाल दाते नामक एका पथविक्रेत्याने अर्थात फेरीवाल्याने आत्महत्या केलेली आहे. काय तुम्ही भावना या कुटुंबाला सांत्वनपर काय सांगाल तुम्ही? प्रशासनाला काय तुम्ही उत्तर द्याल या प्रकारे? 26 वर्षाचा मुलगा जो रस्त्यावरती कायदेशीर पोट भरून आपला उदरनिर्वाह करत होता. 28 वर्षाचा मुलगा होता तो. वडिलोपर्जित व्यवसाय आहे त्यांचा. गेल्या 40 वर्षापासून त्यांचं कुटुंब हे रस्त्यावर भाजी विक्री करतं. म्हणजे तो पात्र फेरीवाला झाला आणि त्याची पुनर्वसनाची जबाबदारी ही महापालिकेची होती. पण महापालिकेने पुनर्वसन नाही केलं, कारवाई सतत चालू ठेवली. दररोज गेल्या 3 महिन्यापासून त्याचा माल उचलणं, त्याचं नुकसान करणं. कायद्यामध्ये नमूद आहे की बाबा त्याचं पुनर्वसन झाल्याशिवाय त्याला हटवू नये, आणि जर तुम्हाला हटवायचं आहे तर त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. दररोज त्याचा भ्रष्टाचार करून त्याचा माल उचलून नेत होते. त्याच्यामुळे त्याच्यावरती कर्ज पण झालं. रोज त्याचं 2-3-5 हजाराचा माल भाजीवाला फेकून द्यायचे, उचलून न्यायचे, महापालिका गटारात फेकायची, कर्मचारी वाटून घ्यायचे. तिथले स्थानिक नगरसेवक आहेत ते या भाजीवाल्यांच्या तक्रारी करत होते. तर मला त्यांना सांगायचं त्या नगरसेवकांना, ते जे कोणी असतील, की तुम्हाला कायद्याचं थोडं तरी माहिती असली पाहिजे की कायदा आहे. हे जे माल विकतात ना, हे शेतकऱ्याकडून येतं. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल आहे, आणि ह्या शेतकऱ्याचा माल तुम्ही विकणाऱ्या माणसावरती एवढी अन्यायकारक कारवाई केली की तो आत्महत्येला प्रवृत्त झाला. माझी शासनाकडे मागणी असेल, आणि आमची संघटना ही आता शासनाकडे पाठपुरावा करणार की संबंधित जे कोणी महापालिकेचे अधिकारी आहेत, महापौर असू द्या, नगरसेवक असू द्या, यांना यांच्यावरती हे गुन्हे दाखल झाले पाहिजे की यांनी या तरुणाला आत्महत्येत प्रवृत्त केलंय. यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावणार आम्ही. आणि यांनी या 2014 फेरीवाला अधिनियम जो आहे, पथविक्रेता अधिनियम 2014, या कायद्याची या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पायमल्ली केली. यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करायला आम्ही लावणार. आणि जोपर्यंत यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. तुम्ही बघाल, संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हापासून भाजप शिवसेना सरकार आलंय तेव्हापासून यांनी हौदत घातलाय, गरिबाचं जगणं मुश्किल केलंय. आज कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे, देशात लागू असताना महाराष्ट्रात बघा तुम्ही, कुठल्याही महापालिकेत शहर पथविक्रेता कायदा लागू करत नाही, लोकांचं पुनर्वसन करत नाही. याचं कारण काय? यांचं कारण आहे एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी रस्त्यावरच्या या गोरगरीब फेरीवाल्यांवर, भाजी विकणारे, फुलं विकणारे, यांच्यावर यांनी कारवाई चालू केली. हा मोठा षडयंत्र आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही. यापुढे याच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार.